नमस्कार। राज्यातील सर्व बँक खातेधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमचं या बँकांमध्ये खाते असेल तर बघू शकता, जर तुमचं SBI असू द्या किंवा ICICI असू द्या किंवा युनियन बँक असू द्या, जर या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला पूर्णपणे 50,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। परंतु फक्त हे खातेधारक यासाठी पात्र राहणार आहेत। जर तुमचं पोस्ट बँकेचं खातं असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा राज्यामधील ज्या बँका आहे अशा सर्व बँकांची जर तुमची खाते असेल तर कमी अधिक पैसे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व अपडेट बँकांच्या बाबतीतच देण्यात आलेले आहेत। 200 रुपयांच्या नोटा असतील किंवा विविध RBIने दिलेल्या नियमांचे तुम्हाला सुद्धा पालन करावे लागणार आहे। आता 50,000 रुपये कोणाला मिळणार आहे ते बघून घेऊयात। 90% नागरिकांचे खाते फक्त याच बँकेमध्ये आहे। तर बघू शकता, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे असे जे 90% खातेधारक आहेत तर याच खातेधारकांना या बँकेद्वारे हे पैसे मिळणार आहेत। आता बघू शकता RBI बँकेने काय माहिती दिलेली आहे। आता RBI बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सर्वात मोठी जी बँक आहे ती म्हणजे बँकांची बँक RBI बँक। RBI बँकेने काय माहिती दिलेली आहे की या बँक खात्यांमध्ये ज्यांचे खाते आहे त्या सर्वांना सुरक्षा कवच म्हणून 50,000 रुपये देण्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर बघू शकता, सुरक्षा कवच म्हणजे तुमची बँक आणि तुमचं खातं अगदी सुरक्षित राहावे यासाठी 50,000 रुपये तुम्हाला अनुदान म्हणून मिळणार आहे। आता बघू शकता, हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कंपनी जी बँक आहे HDFC बँक, त्या बँकेत जर तुमचं खातं असेल किंवा SBI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्वात मोठी गव्हर्नमेंटची जी पहिली बँक आहे म्हणजे ज्याला गव्हर्नमेंट प्राप्तता आहे आणि सर्वात मोठी जास्त ब्रँचेस असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सोबतच ICICI बँक आणि युनियन बँक। जर तुमचं या 4 बँकांमध्ये खाते असेल, सोबतच तुमचं पोस्ट खात्यामध्ये बँक खात्यामध्ये खाता असेल किंवा इतर खाते असेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता तुम्हाला सुद्धा पूर्णपणे हे 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु ज्या नागरिकांनी या बँकांमध्ये खातं खोललं असेल तर त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघू शकता, सर्वात सुरक्षित 5 बँका संपूर्ण भारत देशामध्ये तुम्ही कोणत्याही राज्यामधून येत असावे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही या बँकेमध्ये खातं खोललेलं असणं गरजेचं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, आता SBIच्या संपूर्ण भारतामध्ये 22,542 इतक्या शाखा आहेत। म्हणजे सध्याच्या स्थितीला एवढ्या शाखा आपल्या सेवेत आहेत। जर तुम्ही अजून खातं खोललं नसेल तर तुम्हाला सर्वात गव्हर्नमेंटची बेस्ट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेद्वारे तुम्हाला 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। आपल्या चॅनलवरती माहिती कोणती नकली बनावट किंवा अफवांद्वारे दिलेली माहिती नसती, पूर्णपणे तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवला जाणार आहे। आता दुसरी बँक म्हणजे भारतातील सर्वात मोठी ICICI बँक। आता ही बँक सुद्धा खाजगी बँक आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक आहे, परंतु दुसरी बँक म्हणजे ICICI बँक ही खाजगी बँक आहे। तर या खाजगी बँकेच्या 6,713 इतक्या शाखा आहेत। म्हणजेच तुम्ही सुद्धा खाजगी बँकेमध्ये खातं खोलणार असाल किंवा खोललेलं असेल तर तुम्हाला सुद्धा याचा फायदा मिळणार आहे। तिसरी बँक म्हणजे सरकारी पोस्ट बँक। सर्वांना माहिती आहे की सरकारने पूर्णपणे पोस्ट बँक सर्व ग्राहकांच्या सेवेमध्ये सुरू केलेल्या आहेत। हिच्या सुद्धा 750 इतक्या शाखा आहेत। आता ही सरकारी बँक आहे, भरपूर नागरिकांचे खाते सरकारी बँकांमध्ये असते। सोबतच HDFC बँक, हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कंपनी, ही सुद्धा जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल कमी व्याजदराने, सोबतच शिक्षणासाठी लोन घ्यायचं असेल तर HDFC बँक सर्वात बेस्ट आहे। आणि 50,000 रुपये तुम्हाला सुद्धा मिळणार आहे जर HDFC बँकेमध्ये खातं असेल। आता हिच्या सुद्धा 8,851 इतक्या शाखा भारतामध्ये काम करत आहे। सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा बँक ऑफ इंडिया, आता बँक ऑफ इंडियाच्या 5,100 इतक्या पूर्णपणे शाखा आहेत। आता या 5 बँका का महत्त्वपूर्ण आहेत तर बघू शकता, सर्वात सुरक्षित जर तुम्ही खातं खोललेलं असेल तर तुमच्या खात्यामधील एक रक्कम सुद्धा गायब होणार नाही। सोबतच जर बाय चान्स या बँका बंद पडल्या, भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न येत असतो, भरपूर खातेधारकांना वाटत असं की जर बँक बंद पडली तर आपल्या पैशांचं काय होणार,
तर त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे की तुम्हाला ही 2 कामे केल्यानंतर कोणती जरी बँक बंद पडली तरी पण तुमच्या खात्यामधील रक्कम तुम्हाला डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या खात्यामध्ये कशी ट्रान्सफर करता येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता जी 50,000 रुपये रक्कम आहे ती फक्त याच खातेधारकांना मिळणार आहे। आता आरबीआय बँकेने काय सांगितलेलं आहे, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंट बँक आहे आणि या बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भरपूर अपडेट दिलेले आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाची अपडेट म्हणजे बँकेने 200 रुपयांच्या ज्या जुन्या नोटा होत्या त्या चलनातून बंद केलेल्या आहेत। बघा तुमच्याकडे जर 200 रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर तुम्ही त्वरित बँकेमध्ये जमा करायच्या आहेत। बाय चान्स जशा पद्धतीने 1000 रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा बंद केलेल्या आहेत तशाच पद्धतीने या 200 रुपयांच्या सुद्धा नोटा बंद केलेल्या आहेत, परंतु खातेधारकांना दिलासा सुद्धा दिला गेलेला आहे। बघू शकता ज्या नागरिकांकडे अजून 200 रुपयांच्या नोटा असतील परंतु जुन्या नोटा असतील तर त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन त्या नोटा जमा करायच्या आहेत आणि आपल्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहेत। यामध्ये वर्षानुवर्ष ज्या नागरिकांचे खाते या बँकेमध्ये होते अशा नागरिकांना शासनाकडून म्हणू शकता किंवा या बँकांकडून 50,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। बघू शकता तुमचे खाते वर्षानुवर्ष पूर्णपणे बँकांमध्ये आहे, बँक त्या पैशाचा सुद्धा भरपूर फायदा घेत असते, परंतु आपल्यापर्यंत त्या माहिती येत नाही त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या त्याच्याविषयी अपडेट नसतात। आता मेन मुद्द्याकडे वळूयात की कोणत्या खातेधारकांना हे पैसे मिळणार आहेत। तर बघू शकता 3 प्रकारचे खातेधारक असतात, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे। आता 3 प्रकारचे खातेधारक म्हणजे चालू खातेधारक म्हणजेच करंट अकाउंट। बघू शकता भरपूर नागरिकांचे जे ट्रान्झॅक्शन म्हणजे जे व्यवहार होतात ते रोजचे रोज होतात तर त्यांचं खातं करंट खातं असतं, परंतु ज्यांचं करंट खातं असेल तर त्यांना बँकेकडून जास्त फायदा मिळत नाही। सर्वात मोठी अपडेट आणि महत्त्वाची माहिती। आता दुसरं खातं म्हणजे बचत खातं म्हणजे सेव्हिंग अकाउंट। ज्या नागरिकांचं सेव्हिंग अकाउंट असेल तर त्या नागरिकांना फायदा मिळतो, परंतु तो कमी फायदा मिळतो। आणि जो तिसरा मुद्दा आहे, जो तिसरं खातं आहे त्याच्यामध्ये मुदत ठेव खातं म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट अमाऊंट। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, फिक्स्ड अकाउंट म्हणजे मुदत ठेव खातं, या खात्याचा तुम्हाला भरपूर फायदा होतो। आता याचा फायदा कसा होतो ते सुद्धा सांगणार आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर चालू खातं असेल तर तुम्ही सुद्धा पूर्णपणे सेव्हिंग खातं करा, जर सेव्हिंग खातं असेल तर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पूर्णपणे आपली रक्कम गुंतवून ठेवायची आहे। जर तुम्हाला रोजच्या रोज व्यवहार करत असाल किंवा करायचे असतील तर तुम्ही करंट खाते योग्य आहे, सोबतच सेव्हिंग खात्यामध्ये जर तुमची रक्कम बाय चान्स तुम्हाला 6 महिन्यांनी, वर्षांनी किंवा 2 वर्षांनी जर अर्जंट लागली तर तुम्ही या खात्याचा नक्की उपयोग करा आणि तुम्हाला 6 वर्ष, 7 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष किंवा 1 वर्ष अशा पद्धतीने रक्कम ठेवायची असेल तर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव खातं आहे तर त्या खात्याचा वापर नक्की करा। आता याचा वापर केल्याने आपल्याला फायदा काय होतो, खातेधारकांना याचा फायदा काय होतो त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। आता शेवटचा मुद्दा आहे मुदत ठेव खातेधारकांना हे पैसे जे 50,000 रुपये मिळणार आहेत, आता हे 50,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा सांगितलं जाईल। तर बघू शकता मुदत ठेव खातं, आता तुम्हाला मी 3 खातं सांगितलेले आहे, त्याच्यामुळे अगोदरच तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण होऊ नये त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच मुदत ठेव खात्याद्वारे पूर्णपणे थोडी जी माहिती असते तर ती माहिती सुद्धा सांगितलेली आहे। जर तुम्ही एसबीआय बँकेमध्ये मुदत ठेव खात्यामध्ये 1 लाख रुपये ठेवले, बघू शकता एसबीआय बँक असू द्या, एचडीएफसी बँक असू द्या, आयसीसीआय बँक असू द्या किंवा पोस्ट बँक असू द्या, कोणत्या जरी बँकेमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये ठेवले तर तुम्हाला 1 वर्षानंतर बघू शकता 12 महिन्यानंतर म्हणजेच 1 वर्षानंतर पूर्णपणे 1,07,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते। म्हणजेच तुम्हाला वर्षाला 7,000 रुपये एक्स्ट्रा मिळतात, परंतु ते कधी मुदत ठेव खात्यामध्ये ठेवल्यानंतर। सोबतच पूर्णपणे तुम्ही जर हेच पैसे बघू शकता, हेच 1 लाख रुपये पूर्णपणे 5 वर्षानंतर बघू शकता 5 वर्ष किंवा 7 वर्ष हेच 1 लाख रुपये तुम्ही जर मुदत ठेव खात्यामध्ये ठेवले तर तुमची रक्कम 50,000 रुपये इतकी होते। म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट जे अकाउंट असतं तर त्याचा एवढा फायदा आहे की भरपूर फायदा आहे। त्याच्यामुळे ज्या नागरिकांनी आपले खाते एसबीआय बँकेमध्ये असू द्या किंवा विविध बँकेमध्ये असू द्या, परंतु सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंटमध्ये ठेवलेले असतील आणि तुम्हाला जर ते पैसे लागत नसतील तर तुम्ही पूर्णपणे तुम्हाला काय करायचं आहे, मुदत ठेव खात्यामध्ये हे पैसे ठेवायचे आहेत। त्याच्यामुळे तुमचं 1 लाख रुपये असू द्या किंवा 20 लाख रुपये असू द्या, जर तुम्ही 20 लाख रुपये ठेवले असते तरी पण तुम्हाला कमीत कमी बघू शकता कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये
आरामशीर मिळाले असते। त्याच्यामुळे तुम्हाला याचा फायदा सुद्धा 100% होत असतो। त्याच्यामुळे मुदत ठेव खात्यामध्ये पैसे ठेवणं गरजेचं आहे। तर तुम्हाला हे 50,000 रुपये 100% मिळून जातील। जर विविध प्रकारच्या ज्या सरकारच्या योजना असतील किंवा बँकांच्या योजना असतील त्याची सुद्धा माहिती अगदी आपल्या शुद्ध भाषेमध्ये सर्वांना कळेल अशा पद्धतीने सांगितली जात असते। त्याच्यामुळे चॅनलला नक्की लाईक करा, सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।